हे पायावरी या वारकरी संताच्या लेकुराचे हित वाहे किंवा जाणे माऊलीचे चित्त ऐसी कळवळ्याची जाते करी लाभाविन प्रीती. उपस्थित मायबाप प्रस्तुत सेवेकरता घेतला अभंग जगदमान्य विश्वमान्य जगद्गुरु संत तुकोबराय यांच्या अभंगातील मातेचं आईचं मातृत्वाचं महत्त्व सांगणारा आजच्या सेवेकरता घेतला अभंग. या अभंगाच्या तीनही चरणामध्ये तुकोबरायांनी मातृत्व ठेवलेलं आहे आणि अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये तुकोबरायांनी संतत्वाचं ओझं तुमच्या आमच्या माथ्यावरती ठेवण्याचं कार्य या अभंगाच्या माध्यमातून केलेलं आहे. अभंगाचा अर्थ साधा आहे, सोपा आहे. अभंग अनेकांच्या पाठाचा अनेकांच्या परिचयाचा आहे, परंतु अनेकांची पाठ या अभंगाकडे आहे. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त ऐसी कळवळ्याची जाती करी लाभावी न प्रीती. आईच्या मनामध्ये लेकराचं नेहमी हित असतं. आईच्या चित्तामध्ये लेकराची नेहमी काळजी असते. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त आणि ती माऊली नेहमी लेकराच्या हिताचं चित्त तिच्या मनामध्ये ठेवून वहन करत असते. आई असा एक कळवळ आहे. ऐसी कळवळ्याची जाती करी लाभावी न प्रीती. कुठल्याही प्रकारचा मनात लाभ न ठेवता लेकरावरती जी प्रेम करते तिचं नाव आहे आई. आई असा एक कळवळ आहे. आई अशी एक जात आहे ज्या जातीला कुठलाही धर्म नाही, ज्या जातीला कुठलाही पंथ नाही, ज्या जातीला कुठलाही गंध नाही, ज्या जातीला कुठलाही रंग नाही, असा जगाच्या पाठीवरचं सर्वात महत्त्वाचं दैवत्य म्हणजे आई आहे. तिच्या मनामध्ये लेकराविषयी नेहमीच कळवळ असतो. ऐसी कळवळाची जाती करी लाभावी न प्रीती. कुठल्याही मनात कुठल्याही प्रकारचा स्वार्थ न ठेवता लेकरावरती ती प्रेम करते. लेकरापासून कुठला लाभ झाला पाहिजे याची अपेक्षा ती कधीच करत नाही. मग लेकरा करता आई काय करते? अरे 9 महिने 9 दिवस लेकराला स्वतःच्या पोटात आई सांभाळ करते. पोटी भार वाहे त्याचे सर्वस्व ही साहे ऐसी कळवळ्याची जाती करी लाभावी न प्रीती. 9 महिने 9 दिवस आई लेकराचा भार स्वतःच्या पोटात स्वीकारते, लेकराला जन्म देते. हे अभंगाच्या पहिल्या 3 चरणामध्ये तुकोबरायांनी मातृत्व ठेवले. आणि मग लेकराचं हित आईच्या मनामध्ये असतं. लेकराविषयी कळवळ आईच्या मनामध्ये असतो. निस्वार्थपणे आई लेकरावरती प्रेम करते. 9 महिने 9 दिवस त्या लेकराला जन्म देण्याकरता आई काबाड कष्ट करते. एवढं काय लेकराकरता हाडाची कडा रक्ताचं पाणी आई करते. त्याचप्रमाणे संत सुद्धा या जगाच्या कल्याणाकरता तुमच्या आमच्यासाठी धडपड करतात. स्वतःच्या देहाचा चंदन करतात. आणि ज्याप्रमाणे अरे लेकरा करता आई झिजते ना, त्याचप्रमाणे संत सुद्धा या जगाच्या कल्याणाकरता झिजतात. आणि म्हणूनच तुकोबराय म्हणतात की तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे ऐसी कळवळ्याची जाती करी लाभावी न प्रीती. असा अभंगाचा साधा सोपा अर्थ. विठ्ठल विठ्ठल. खरं तर अभंगाच्या 3 चरणामध्ये तुकोबरायांनी मातृत्व ठेवलं आहे आणि अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये तुकोबरायांनी संतत्व ठेवलेलं आहे. तुकोबरायांना संतत्वाचं महत्त्व सांगण्याकरता मातृत्वाचा सिद्धांत आणि मातृत्वाचा दृष्टांत समोर तुमच्या आमच्या समोर मांडावा लागला. या जगाच्या इतिहासातला ज्यांची अभंगता 350 वर्षापूर्वी इथल्या व्यवस्थेनं इंद्रायणीच्या डोहात बुडवली महाराज. पण 350 वर्षापूर्वी सुद्धा तुकोबरायांची अभंगता इंद्रायणीच्या डोहावरती तरंगलीच. पण 350 वर्षानंतर सुद्धा तुकोबरायांची अभंगात कष्ट करायच्या, टाळ करायच्या, माळ करायच्या, वार करायच्या जिभेवरती रेंगाळत आहे ते जगदमान्य जगद्गुरु संत तुकोबराय. मग तुकोबरायांनी अभंगाच्या 3 चरणामध्ये मातृत्व ठेवलं, शेवटच्या चरणामध्ये संतत्व ठेवलं. जगाच्या पाठीवरती संत साहित्य क्षेत्रातला बाप असणारे जगद्गुरु तुकोबराय, जे तुकोबराय संत साहित्याचा कळस झाले. ज्ञानोबा संत साहित्याचा पाया झाले. ज्ञानदेवे रचिला पाया उभारिले देवालया. नामा तयाचा किंकर तेने रचिले आवार. एकनाथ जनार्दन खांब दिलासे भागवत.
तुका झालासे कळस भजन करा सावकाश. जे तुकोबराय संत साहित्याचा कळस झाले, संत साहित्याच्या मंदिराचा कळस झाले, त्या जगद्गुरु तुकोबरायांना संतत्वाचं महत्त्व तुम्हाला पटवून देण्याकरता महाराज मातृत्वाचा दाखला का घ्यावा लागला आणि अभंगाच्या 3 चरणामध्ये मातृत्वच का ठेवावं लागलं. कधी कधी तुमच्या आमच्या मनाला प्रश्न पडेल महाराज, या जगाच्या पाठीवरती मातृत्व श्रेष्ठ की संतत्व श्रेष्ठ? सांगा मायबाप हो, या जगाच्या पाठीवरती श्रेष्ठ काय, मातृत्व की संतत्व? काय पुरुष मंडळी श्रेष्ठ? या जगाच्या पाठीवरती मातृत्व मोठं की संतत्व मोठं? माता बावल्यानं काय मोठं? का महिन्याला येणार लाडक्या बहिणीचं 1500 रुपये मोठं? काय मोठं जगाच्या पाठीवरती? असाच एक प्रश्न महाराष्ट्राच्या मातीत कीर्तन करताना विचारला, खालून उत्तर आलं मातृत्व मोठं. साफ चूक आहे. या जगाच्या पाठीवरती मोठं आहे ते म्हणजे संतत्व आहे. आणि या संतत्वाचं महत्त्व या जगाला पटवून सांगण्याकरता या जगाच्या पाठीवरती संत साहित्य क्षेत्रातला बाप माणूस असणाऱ्या जगद्गुरु तुकोबरायांना सुद्धा असा कुठलाही दृष्टांत, कुठलाही सिद्धांत, कुठलाही दाखला सापडला नाही. संतत्वाचं श्रेष्ठत्व सिद्ध करण्याकरता त्यांना मातृत्व संतत्वाच्या पंक्तीमध्ये आणावं लागलं. आणि संतत्वाच्या पंक्तीत अरे मातृत्वाला सुद्धा गोडव्याचे पदार्थ टाकता टाकता चारता चारता संतत्वासोबत मातृत्वसुद्धा श्रेष्ठ आहे हे दाखवण्याचं काम या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबरायांनी केलं. तसं पाहता संतत्वाच्या पंक्तीत मातृत्वाला आणून बसणं म्हणजे एखाद्या फाटलेल्या साडीला ठिगळ लावण्यासारखं आहे. का संतत्वाच्या पंक्तीमध्ये बसण्यात इतकं लायक या जगाच्या पाठीवरती महाराज कोणीच नाही. पण तरीसुद्धा या जगाच्या पाठीवरती माऊलीला संतत्वाच्या पंक्तीत बसवण्याचं काम जगद्गुरु तुकोबरायांनी केलं. आणि संतत्वाचं श्रेष्ठत्व सांगता सांगता मातृत्वाचं श्रेष्ठत्वसुद्धा जगद्गुरु तुकोबरायांनी या अभंगाच्या माध्यमातून सांगितलं. विठ्ठल विठ्ठल खरं तर अभंगाच्या 4ही चरणांचा अर्थ प्रामाणिकपणे आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. कीर्तनरूपी सेवेला सुरुवात करण्यापूर्वी छोटासा परिहार. या ज्ञानोबा तुकोबा, संत जनाई, संत मुक्ताई, संत सोपानदेव, संत निवृत्तीनाथ, संत चोखामेळा, संत सौतामाळी, संत सेना महाराज, संत कबीर महाराज, संत नामदेव महाराज, संत एकनाथ महाराज इथपासून पोहोचलेला इतिहास 21व्या शतकातला तुमचा आमचा बा सद्गुरू संत बाळूमामा महाराज, या संतांच्या पदस्पर्शानं पावन झाली पवित्र अशी भूमी. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, राजमाता राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ, राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, शाहू फुले आंबेडकर, आद्य क्रांतिकारक ओमाजी नाईक, संत सावता माळी, शाहू फुले आंबेडकर, या सर्व महापुरुषांच्या कर्तृत्वानं कार्यानं पावन झाली पवित्र अशी भूमी. आणि सामाजिक, राजकीय, आध्यात्मिक, शैक्षणिक सहकार या सर्वाच क्षेत्रामध्ये नावाजलेला आपला खंडाळा तालुका. आणि या खंडाळा तालुक्यातील खेड बुद्रुक गाव, या खेड बुद्रुक गावची पवित्र अशी ही पावनभूमी. आणि या पवित्र अशा पावनभूमीमध्ये पाटील वस्तीवरती माने परिवाराच्या व 100 नंबर दिंडीमध्ये ज्ञानोबा तुकोबाचा गजर करणाऱ्या आमच्या टाळकऱ्यांच्या आणि विशेष म्हणजे आमच्या काकी गोपनर काकींच्या विनंतीला मान देऊन आजच्या या ठिकाणची ही कीर्तनरूपी सेवा, आज ज्या निमित्तानं या ठिकाणी आपण कीर्तनरूपी सेवा आयोजित केली त्याचं निमित्त, त्याचं औचित्य पाहिलं तर 1 वर्षापूर्वी ज्या श्रीकृष्णासारख्या बाळांनी ज्या यशोदे मातेवरती प्रेम केलं, जशी माझ्या श्रीकृष्णाकरता यशोदा होती तशी माझ्या विठ्ठलाकरता आणि या बाळूकरता आणि ही यशोदा माता होती. आणि आज कैलासवासी यशोदा मारुती माने यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्तची आजची ही कीर्तनरूपी सेवा. त्यांच्या पश्चात श्री विठ्ठल मारुती माने, त्यांची धर्मपत्नी नंदाताई, दुसरा मुलगा बाळू मारुती माने, त्यांची धर्मपत्नी वैशालीताई, एकुलते एक मुलगी
सुनेता सुरेश ठोंबरे, त्याचप्रमाणे नातवंड सचिनदादा, प्रदीपदादा, दिशांतदादा, वैभवदादा, विभावरी असा सुंदर असा माने परिवार आणि या माने परिवाराच्या विनंतीला मान देऊन आजची ही सेवा. खरं तर आपल्या गावातील मला वाटतं दायगुडे महाराज ही आजची कितवी सेवा आहे माझ्या लक्षात नाही, परंतु बाळोबांची वगैरे सेवा असेल, प्रथम पुण्यस्मरणाच्या सेवा असतील, मला वाटतं आपल्या गावातील ही चतुर्थ आजची सेवा आहे. आपल्या सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होतो आणि आजच्या कीर्तनपी सेवेला सुरुवात करतो. विठ्ठल विठ्ठल सव्वा 11 वाजलेले आहेत. 12 वाजून 10 मिनिटांनी आपल्याला पुष्पवृष्टी करायची. आपल्याकडं फक्त आणि फक्त 60 मिनिटांचा वेळ आहे आणि या 60 मिनिटांच्या वेळेमध्ये आपल्याला अभंगाच्या 3 चरणामधलं मातृत्व पाहायचं आहे आणि अभंगाच्या शेवटच्या चरणातलं संतत्व पाहायचं आहे. मायबाप हो, या जगाच्या पाठीवरती मातृत्वासारखं श्रेष्ठत्व या जगाच्या पाठीवरती संतत्वानंतर दुसरं कोणतंच नाही. अनेकांनी मातृत्वाबद्दल बोलताना सांगितलं, स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. ज्याच्या आयुष्यामध्ये आई नाही तो खरा भिकारी. ज्याच्याकडं पैसा आहे, सत्ता आहे, संपत्ती, धन आहे, पण ज्याच्याकडं आई नाही तो भिकारी. आमची भिकाऱ्याची व्याख्या काय? ज्याला खायला अन्न नाही, ज्याला राहायला घर नाही, ज्याच्या खिशात पैसा नाही तो भिकारी. साफ चूक आहे. तुमच्याकडं जेवढं नाही तेवढं भिकाऱ्याकडे आहे. तुमचा मोबाईल कोणाचा 15,000चा असेल, कोणाचा 20,000 असेल, काहीतरी भिकाऱ्याचा मोबाईल पहा ते 50,000चा असतो. तुमची गाडी 1 लाखाची असेल, काहीतरी त्या भिकाऱ्याच्या वाड्यावरती जाऊन पहा, त्याची गाडी 1 लाखापेक्षा मोठीच तुम्हाला दिसेल. सांगण्याचा उद्देश इतकाच आहे मला, ज्याच्या आयुष्यात आई नाही तो या जगाच्या पाठीवरचा भिकार आहे. पण आईच्या मनामध्ये लेकराचं नेहमी हितच असतं. लेकराचं कल्याण झालं पाहिजे हीच महत्वाकांक्षा आईच्या मनामध्ये असते. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, आईसी कळवळ्याची जाती करी लाभावी न प्रीती. अरे आई निस्वार्थपणे लेकरावरती प्रेम करते मायबाप, पण प्रत्येक आई करता अण्णा लेकरूच असतं. काय असतं? प्रत्येक आई करता तिचं लेकरू असतं, बबडं असतं. माझं ते छकुलं, माझं ते पपुडं, माझं ते सोनुलं, माझं ते बबडं. आणि दुसऱ्याचं हसला म्हणजे तुमच्या भावना माझ्यापर्यंत पोहोचल्या. माझं ते छकुलं, माझं ते पपुडं, माझं ते सोनुलं, माझं ते बबडं. आणि दुसऱ्याचं काकी वाहिनी कार्ट सांगितलं. विठ्ठल विठ्ठल प्रत्येक आई करता स्वतःचं असतं ते लेकरू, दुसऱ्याचं असतं ते कार्ट. यात आईंचा काय दोष नाही. आई जोपर्यंत आई होती तोपर्यंत तिचं लेकरू तिच्याकरता लेकरूच होतं. विजय महाराज, आई जोपर्यंत आई होती तोपर्यंत तिच्याकरता तिचं लेकरू लेकरूच होतं. पण ज्या दिवशी आईची मम्मी झाली त्या दिवशी दायगुडे महाराज त्या लेकरूऐवजी ते टॉम अँड जेरी लेकराची झाली. आता इथं अनेक लेकरं बसलेले आहेत. लेकरांनो, आपल्याला लहानपणी शाळेमध्ये सुविचार शिकवला आहे. काय शिकवला आहे? ऐ नेहमी खरे बोलावे. तूच नेहमी खरे बोलावे. आता आपण नेहमी खरे बोलणार. मला असा घरी वडिलांच्या बायकोला काय म्हणतो बघा, टाळ्या वाजवा लेकरं करता. टाळ्या 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 जोरात वाजल्या पाहिजेत. मागील कीर्तनाला आल्यानंतर मी टाळ्या वाजवल्या नाही तर काय होतं सांगितलं होतं. मला वाटतं परत रिपीट सांगण्याची आवश्यकता नाही. टाळी वाजवल्यानंतर आपल्या रक्ताभिसरणाची क्रिया वेगाने होते असं विल्यम हार्वे नावाचा शास्त्रज्ञ सांगतो, ज्याने रक्ताभिसरण क्रियेचा शोध लावला.
आणि ज्ञानोबराय सांगतात की टाळी वाजवावी, गुढी उभारावी, वाटती चालावी पंढरीची. कीर्तनात आणि भजनात टाळी वाजवल्यानंतर आपोआप आपण पंढरीची वाट चालतो. अरे आयुष्यात कधी वारी केली नसेल, पण कीर्तनात आणि भजनात टाळी वाजवल्यानंतर वारकऱ्याला जे पुण्य प्राप्त होतं ते श्रोत्याला सुद्धा प्राप्त होतं. टाळी वाजवावी, गुढी उभारावी, वाटती चालावी पंढरीची. कीर्तनात टाळी वाजवल्यानंतर आपण आपोआप पंढरीची वाट चालतो. इतकं टाळीचं सामर्थ्य आहे. आणि टाळी वाजवल्यानंतर रक्ताभिसरणाची क्रिया वेगाने झाले तर माणसाला अटॅकचं प्रमाण कमी येतं. गेला. माणसं जायची दोनच कारणं आहेत, एक अटॅक आणि दुसरं अपघात. आपण ऐकतोय, मला सांगायचं इतकं, त्यामुळं टाळी कीर्तनात हितनं पुढं वाजली पाहिजे. विठ्ठल विठ्ठल होईल तेव्हा टाळी वाजली पाहिजे. आपल्या हातून निश्चितपणे जगाच्या मालकाचं नामस्मरण घडेल. खरं तर आजचा पर्व काळ पाहिला तर अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. साक्षात या अवधूत चिंतनाचा हा पर्व काळ आहे. वार गुरुवारचा आहे आणि या यशोदा मातेचं पुण्यस्मरण एवढ्या सुंदर अशा पर्व काळाला आहे. आणि या सुंदर अशा पर्व काळामध्ये एवढ्या धावपळीतून अगदी इथलं कीर्तन संपलं की खटावला जायचं आहे, खटावमधनं परत बारामतीला जायचं आहे. एवढी धावपळ असतानासुद्धा एवढ्या पर्व काळातून एवढी माणसं मिळणं, टाळकरी मिळणं, वारकरी मिळणं आणि 2-2 कीर्तनकार या ठिकाणी उपस्थित असणं हे निश्चितपणे धायगुडे महाराज मी माझं भाग्य समजतो. तुमच्या शेजारी महाराष्ट्राची गानकोकिळा आणि कीर्तनकार, युवा कीर्तनकार उभेत. राहुल महाराज बाबर म्हणजे 2-2 कीर्तनकाराची उपस्थिती असल्यानंतर, एवढा सुंदर असा खेडगावचं भजनी मंडळ असल्यानंतर मला वाटतं घाबरायची काय गरज नाही. अण्णा विठ्ठल विठ्ठल लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, ऐसी कळवळाची जाती करी लाभावी न प्रीती. अरे आईच्या मनामध्ये लेकराचं नेहमी हितच असतं मायबाप. मग आई कोणती असो, आई देवाची असो अथवा आई दानवाची असो. दानवाची आई असली तरी तिला वाटतं मोठा दानव व्हावं लेकरानं. देवाची आई असली तर तिला वाटतं मोठा देव व्हावं लेकरानं. पण आईच्या मनामध्ये नेहमी लेकराचं चित्त असतं, लेकराचं हित असतं. पण फक्त आईच्याच मनामध्ये असतं, मम्मीच्या मनामध्ये फार कमी असतं. कारण लेकरानं मगाशी खरं उत्तर सांगितलं, नेहमी खरे बोलावे. लेकरू खरं बोललं. बाळा, मम्मी या शब्दाचा अर्थ होतो मड्या. म्हणजे आईला जी जी लेकरं मम्मी म्हणून हाक मारतात ती आई म्हणून हाक मारत नाहीत मायबाप. ती दररोज मड्या, ए मड्या म्हणून हाक मारतात. त्यामुळे ज्या ज्या आईंना जे जे लेकरू मम्मी म्हणते त्यांनी उद्यापासून आई म्हणा. काय म्हणा? आई म्हणा. विठ्ठल विठ्ठल. कारण मम्मीचा झाला मॉम, मम्मीचा झाला मॉम, पप्पाचा झाला पॉप आणि आमच्या आयुष्याचा झाला लॉलीपॉप. आमचं आम्हाला कळलं नाही. आम्ही हिंदू धर्म संस्कृतीत जन्माला आलेलो आहोत. आमच्या धर्माची संस्कृती अतिशय मायबापू महान आहे. मला सांगायचा उद्देश इतकाच की लेकराचं हित आईच्या मनामध्ये असतं आणि आई नेहमीच लेकराचं हित व्हावं म्हणून अभंगाच्या पहिल्या 3 चरणामध्ये तुकोबरायांनी मातृत्व ठेवलेलं आहे. तुकोबरायांना अभंगाच्या 3 चरणातलं मातृत्व सांगता सांगता संतत्व सांगायचं आहे आणि संतत्वाला मातृत्वाच्या पंक्तीत आणण्याचं काम तुकोबरायांनी केलेलं आहे. मग मातृत्वाचे तुमच्या आमच्यावरती अनंत उपकार आहेत मायबाप. या जगाच्या पाठीवरती तुम्हा आम्हाला माता पित्याच्या उपकारातून कधीच उतराई होता येत नाही. संतांच्या उपकारातून तुम्हा आम्हाला कधीच उतराई होता येत नाही. संतांचे आणि माता पित्यांच्या ऋणातून तुम्हा आम्हाला उतराई होता येत नाही. कितीही श्राद्ध घाला, उतराई होता येत नाही. पण उतराई जरी होता आलं नाही, उपकारांची परतफेड जरी करता आली नाही, तरी सुद्धा माता पितरांचे आशीर्वाद तुम्हा आम्हाला पाहिजे असतील तर ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरीमध्ये फार सुंदर सांगितलं आहे. फेडून या पितृऋण भावे करून या श्राद्धाधिक क्रिया पर्वकाळी. हे श्राद्ध वर्षश्राद्ध का करायचं? धायगुडे महाराज ज्ञानोबरायांनी फार सुंदर विवेचन केलं आहे. अध्याय 2 फेडून या पितृऋण.
भावे करून या श्राद्धाधिक क्रिया पर्व काळी. आवाजाचं रिप्लेशन होतं. आवाज साऊंड सिस्टममध्ये इको कमी करा. विठ्ठल विठ्ठल फेडून या पितृऋण भावे करून या श्राद्धाधिक क्रिया पर्व काळी. माता पितऱ्यांचं ऋण फेडण्याकरता जे श्रद्धेनं केलं जातं त्याला श्राद्ध असं म्हणतात. पण नुसतं श्रद्धेनं करून उपयोगाचं नाही. माने साहेब, त्याच्यामध्ये भाव पाहिजे, मनात भाव पाहिजे. आता मनी नाही भाव, देवा मला पाव, देव बाजारचा भाजीपाला नाही रे. जर मनात भाव असेल तरच देव पावेन. ज्ञानोबरायने सुद्धा हरिपाठामध्ये महाराज फार सुंदर सांगितलंय. भावे विन भक्ती, भक्ती विन मुक्ती, बळे विन शक्ती बोलू नये. ज्याच्या मनामध्ये भाव आहे, ज्याच्या मनामध्ये भाव आहे त्यालाच भक्ती पावते. ज्याच्याकडं भक्ती आहे त्याच्याकडं शक्ती आहे. पण बळाशिवाय शक्ती नाही आणि भावाशिवाय भक्ती नाही. म्हणून भक्ती प्राप्त करायची असेल भगवंताची तर मनात भाव ठेवा. विठ्ठल विठ्ठल मायबाप, मातृत्वाचे अनंत उपकार तुमच्या आमच्यावरती आहेत. त्यापैकी काहीच उपकार या ठिकाणी आपण पाहणार आहोत. मातृत्वाचा सगळ्यात मोठा उपकार तुमच्या आमच्यावरती कोणता असेल तर पहिला तुमच्या आमच्यावरती सगळ्यात मोठा उपकार आहे मातृत्वाचा, तो म्हणजे गर्भदान. मायबाप, या जगाच्या पाठीवरती तुम्ही आम्ही जन्माला येण्या अगोदर या मातीत पाय कधीच ठेवला नाही. मायबाप, जन्माला येण्या अगोदर तुम्ही आम्ही मातेच्या पोटात पहिला पाय ठेवला. तुमच्या प्रत्येक अवयवाची जडणघडण मातेच्या पोटात झाली. या पृथ्वीच्या पोटात नाही झाली, मातेच्या पोटात झाली. मायबाप, आज एखाद्या शहरामध्ये आम्ही राहायला गेलो आणि स्वतःचं अन्न घर नसेल, आम्ही भाड्यानं राहतो आणि भाड्याच्या घरात भाडं घेतल्याशिवाय तर राहून देत नाही. मग भाड्यानं आम्ही राहत असतो, त्याला भाडं द्यावं लागतं. पण मायबाप, मातेच्या पोटामध्ये हा भाड्या 9 महिने 9 दिवस राहतो आणि पुन्हा जन्माला आल्यानंतर त्या माता पित्यांना विचारतो, तुम्ही माझ्यासाठी काय केलं? अरे 9 महिने 9 दिवस कोणत्याही प्रकारचं भाडं न घेता तुझा सांभाळ केला, यापेक्षा आणखीन काय करायला पाहिजे? मातेचा सगळ्यात मोठा पहिला उपकार तुमच्या आमच्यावरती तो म्हणजे गर्भदान. मातेचा सगळ्यात मोठा दुसरा उपकार तुमच्या आमच्यावरती तो म्हणजे प्राणदान. बाळंत या शब्दाचा अर्थ तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे आणि बाळंतपणीच्या यातना काय असतात हे पुरुष मंडळी आपल्याला नाही कळणार. आपण या मातेच्या उदरातून जन्माला आलोय, पण कधीच तुम्हा आम्हाला बाळंतपणाच्या यातना कळणार नाहीत. तुम्ही म्हणणार पोरगी पाहिजे, कोणी म्हणणार पोरगा पाहिजे. पूर्वी तर वंशाला दिवास पाहिजे म्हणायची, दिवटी नको. आणि दिवटी विजवायचं काम ह्यांनीच केलं. मला सांगायचं इतकंच की प्राणदान यालाच मराठी भाषेमध्ये बाळंत असं म्हणतात. आणि बाळंत या शब्दाची मराठी विभक्ती केली तर बाळ अधिक अंत. बाळाला जन्म देताना जिचा अंत होऊ शकतो त्याचं नाव आहे बाळंत. कधी कधी लहानसं पोरगं आडवं जन्माला येतं आणि आडवं जन्माला आल्यानंतर डॉक्टर येतात, कुटुंबाला भेटतात आणि कुटुंबाला म्हणतात, साहेब तुमचं बाळ आडवं जन्माला आलं आहे. आम्ही एकतर बाळ वाचवू शकतो किंवा आई वाचवू शकतो. सांगा साहेब आम्ही कोणाला वाचू? सांगा पुरुष मंडळी, असं तुमच्या बाबतीत घडलं, माझ्या बाबतीत घडलं, तुम्ही काय उत्तर द्याल? कोणाला वाचवा? आईला वाचवा की बाळाला वाचवा? सांगा पुरुष मंडळ, आपल्याकडे वेळ कमी आहे. आई. फार सुंदर काकाने उत्तर दिलं. कुणी म्हणाल आईला वाचवा, बाळ मेलं तरी मरू द्या, बाळ परत निर्माण होईल, पण आई या जगाच्या पाठीवरती परत निर्माण होऊ शकत नाही. अगदी तुम्ही जे उत्तर दिलं तेच उत्तर मीही दिलं महाराज, मान्य केलं पाहिजे आपण. पण असाच प्रश्न डॉक्टरांनी आईला विचारला. आई साहेब
तुमचं बाळ आडवं जन्माला आलंय, आम्ही एक तर तुमच्या बाळाला वाचू शकतो किंवा आई साहेब आम्ही तुम्हाला तरी वाचू शकतो. सांगा आई साहेब आम्ही कोणाला वाचू. तेव्हा डोळ्यातले अश्रू पुसत पुसत ती आई सांगते, डॉक्टर साहेब मी मेले तरी मरू द्या, पण डॉक्टर साहेब माझ्या बाळाला वाचवा, माझ्या बाळाला वाचवा, माझ्या बाळाला वाचवा. अरे जगाच्या पाठीवरती लेकुराचं हित मनामध्ये बाळगणारी, निस्वार्थ प्रेम करणारी ती आई आहे मायबाप. तिला लेकराविषयी कळवळ आहे. म्हणून आईचा सगळ्यात मोठा उपकार आहे तुमच्या आमच्यावरती, तो म्हणजे प्राणदान. आईचा तिसरा उपकार तुमच्या आमच्यावरती तो म्हणजे वायुदान. ज्यावेळेस लेकरू 7 महिन्याचं होतं आणि 7 महिन्याचं लेकरू झाल्यानंतर डॉक्टर सांगतात, आई साहेब तुमचं लेकरू सुखरूप आहे. लेकराच्या हृदयाचे ठोके सुखरूप पडतायत, अजिबात काळजी करू नका. अरे लेकरू गर्भात आहे आणि लेकराच्या हृदयाचे ठोके डॉक्टरला ऐकू येतात. तेव्हा डॉक्टरांना विचारा, डॉक्टर साहेब श्वास घेण्याकरता लेकरू बाहेर पाहिजे. विचारा डॉक्टरांना, मग लेकरू श्वास कसं घेते. तेव्हा डॉक्टर तुम्हाला उत्तर देतील, आई साहेब तुम्ही जो पूर्ण श्वास घेताय ना, त्या पूर्ण श्वासातला अर्धा श्वास तुमचं लेकरू घेते. अरे आईचा सगळ्यात मोठा उपकार आहे वायुदान. स्वतःच्या श्वासातला अर्धा श्वास सुद्धा आई लेकराला देते. आईचा सगळ्यात मोठा उपकार आहे वायुदान. आईचा सगळ्यात मोठा चौथा उपकार मायबाप आहे, तो म्हणजे रक्तदान. पुरुष मंडळी मला सांगा, रक्ताचे गटाचे अनेक प्रकार आहेत. अनेक प्रकार आहेत रक्ताच्या गटाचे. कोणाचा ओ पॉझिटिव्ह आहे, कोणाचा बी पॉझिटिव्ह आहे. मला सांगायचं इतकंच की रक्ताचे प्रकार अनेक असले, रक्ताच्या गटाचे प्रकार अनेक असले, तर आईचा रक्तगट वेगळा आहे आणि बाळाचा रक्तगट वेगळा आहे. आजही एखाद्या आईचा रक्तगट चेक करा आणि बाळाचा रक्तगट चेक करा, दोघांचा रक्तगट तुम्हाला वेगळा दिसेल. अरे आजही ओ पॉझिटिव्हचं रक्त सगळ्यांना चालतं, पण ओ पॉझिटिव्हला आम्ही सर्वग्राही असं म्हणतो, पण बी पॉझिटिव्हचं रक्त ओ पॉझिटिव्ह चालत नाही. मला सांगायचं इतकंच, अरे आईचा रक्तगट वेगळा असताना बाळाच्या शरीरात रक्ताचा एकही थेंब नसताना, या जगाच्या पाठीवरती बाळाच्या शरीरात पहिला रक्ताचा थेंब कोण देत असेल, ती या जगाच्या पाठीवरती आई देते बाय बाप. आणि आईचा रक्तगट वेगळा असताना सुद्धा आईचं रक्त बाळाला चालतं, हे आजही विज्ञानाला न उलगडलेलं कोड आहे. जगाच्या पाठीवरती देव आहे का नाही, यापेक्षा आणखीन कोणतं उत्तर असलं पाहिजे. अरे आईचा रक्तगट वेगळा आहे, बाळाचा रक्तगट वेगळा आहे, तर आईचं रक्त बाळाला चालतं. आईचा सगळ्यात मोठा उपकार आहे रक्तदान. आणि आईचा शेवटचा उपकार मायबाप हो सांगणार आहे. आईचा सगळ्यात शेवटचा उपकार तुमच्या आमच्यावरती आहे, तो म्हणजे अस्थिदान. त्या जगाच्या पाठीवरती जन्माला येणाऱ्या प्रत्येक माणसाला एक दिवस जावं लागतं. एक दिवस या जगाच्या पाठीवरती जन्माला येणाऱ्या प्रत्येक माणसाला. 5000 वर्षापूर्वीचा कालखंड आहे. ज्यांनी इतिहासाचा अभ्यास केला असेल, मोहेंजोदडो नावाची संस्कृती 5000 वर्षापूर्वी या मातीत गाडलेल्या माणसांची हाडं जशाच्या तसं या मातीत सापडली. आईचा सगळ्यात मोठा तुमच्या आमच्यावरती उपकार आहे अस्थिदान. अरे विचार करा, मनुष्य जेव्हा या जगाच्या पाठीवर निघून जातो, मरण पावतो, तेव्हा मनुष्याचा सुंदर सुंदर चेहरा जळतो, सुंदर सुंदर ओठ जळतात, सुंदर सुंदर डोळे जळतात, सुंदर सुंदर अवयव जळून खाक होतात. अरे पण आईच्या दुधापासून तयार झालेल्या हाडांची अग्नी सुद्धा माती करू शकत नाही. ही आईच्या दुधापासून तयार झालेल्या हाडांची ताकद आहे. आईचा सगळ्यात मोठा उपकार आहे अस्थिदान. आणि हे 5 उपकार मायबाप हो आईनं तुमच्या आमच्यावरती केलेत. म्हणूनच कोणी तुमच्या आमच्या अंगावरती आलं तर मायबाप
महाराज त्याला आम्ही शिंगावरती घेण्याची ताकद ठेवतो. आम्ही म्हणतो, पूर्वी म्हणायचो दादा आपण, दाखवू का तुला मायेच्या दुधाची ताकद, म्हणायचो का नाही साहेब? दाखवू का तुला मायेच्या दुधाची ताकद? इतकी ताकद मायेच्या दुधाची का त्या दुधापासून तयार झालेल्या हाडांची आखणी सुद्धा माती करू शकत नाही. हे आईच्या उपकारांची ताकद आहे. माय बाप विठ्ठल विठ्ठल. आईच्या मनामध्ये नेहमी लेकराचं हित असतं. मग आई कोणती असो, 350 वर्षापूर्वीचा इतिहास आठवा 350 वर्षापूर्वीचा इतिहास. अरे छत्रपती शिवरायांना माँसाहेब जिजाऊ म्हणाल्या, अरे शिवबा, आया बहिणींच्या आबरूची लक्तरे वेशीवर टांगली जात असताना ती पाहत बसणे हे मराठी मातीला शोभत नाही. आणि मग छत्रपती शिवाजी महाराज उठले, मावळ्यांना संघटित केलं, रायरेश्वराच्या मंदिरामध्ये मुठभर मावळ्यांना घेऊन स्वराज्याचं पहिलं तोरण बांधलं आणि स्वतःच्या अंगठ्याचा रक्ताचा अभिषेक शिवपिंडीवरती केला. आणि हिंदवी स्वराज्य निर्माण व्हावे ही श्रींची इच्छा निर्माण झाली. मायबाप, ज्या राजाचं नामस्मरण आजही 350 वर्षानंतर या मातीला होतं, आजही गेले 350 वर्ष झाली माझ्या राजाची तलवार ब्रिटनमध्ये. दुःख मला याचं वाटत नाही की गेले 350 वर्ष झाली माझ्या राजाची तलवार आज ब्रिटनमध्ये. दुःख मला याचं वाटतं, ती तलवार पेलण्याचं सामर्थ्य अजून या महाराष्ट्राच्या मातीत निर्माण झालं नाही. ते मातीत निर्माण होण्याकरता प्रथमतः एखाद्या आईला निर्माण व्हावं लागेल आणि त्या आईचं नाव आहे जिजाऊ. असा राजा राहुल महाराज या जगाच्या पाठीवरती झाला नाही आणि कधी होणार सुद्धा नाही. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. अरे लेकराचं हित पाहत असताना आज एका जिजाऊ मातेने तुम्हा आम्हाला राजा दिला. आईचे उपकार तुमच्या आमच्यावरती आम्ही पाहिले. अभंगाच्या 3 चरणातलं मातृत्व पाहत असताना मातृत्वाचे उपकार माईबाप हो तुम्ही आम्ही पाहिले. पण लेकुराचे हित वाहे माऊलेचे चित्त, ऐसी कळवळ्याची जाती करी लाभावी न प्रीती. आईच्या मनामध्ये नेहमी लेकराचं हित असतं, लेकराचं चित्त. मातेची या चित्ती अवघी बालकाची व्याप्ती. मायबाप, मातेच्या चित्तामध्ये नेहमीच बालकाची व्याप्ती असते, बालकाचं हित असतं. ज्ञानोबराय सुद्धा ज्ञानेश्वरीमध्ये फार सुंदर सांगतात, बालका ते माय रागे बोले तरी झाकले अंतरी प्रेम जैसे. अरे लहानशा लेकराला आई किती रागाने बोलले तरी महाराज त्या रागामध्ये प्रेम झाकलेलं असतं. आईच्या मनामध्ये नेहमी लेकराचं हित असतं म्हणून एका आईने तुम्हा आम्हाला जिजाऊंचा शोभा दिला. ज्यानं एक स्त्री आई म्हणून जाणली तो जिजाऊचा शोभा झाला. ज्यानं एक स्त्री उत्तम बहीण म्हणून जाणली तो मुक्ताईचा ज्ञानी झाला. आम्हाला जिजाऊचा शोभा होता आलं पाहिजे, मुक्ताईचा ज्ञानी होता आला पाहिजे. या जगाच्या पाठीवरती एक अशी आई झाली, एक अशी माई झाली, ज्या आईचा माईचा इतिहास तर गिनीज बुकमध्ये सुद्धा नोंद झाला. काळ काय होता मायबाप, ज्या काळामध्ये स्त्रीनं चूल पाहायची, ज्या काळामध्ये स्त्रीनं मूल पाहायचं, ज्या काळामध्ये स्त्री ही पुरुषाच्या पायातलं पायथान होती, ज्या काळामध्ये स्त्रीनं घराच्या बाहेर पडताना सुद्धा पुरुषाची परवानगी घ्यायला लागायची, अशा काळामध्ये हाती तलवार राणीची झाली आणि 29 वर्ष राज्यकारभार करणारी जगातील जागतिक कीर्तीची महिला म्हणून ज्यांच्या कर्तृत्वाची कार्याची नोंद उभ्या जगाने घेतली, नव्हे द गिनीज बुकने सुद्धा घेतली. 29 वर्ष राज्यकारभार करणारी जगातील जागतिक कीर्तीची महिला, राष्ट्रमाता, राजमाता, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर. अशी माता या जगाच्या पाठीवरती पुन्हा होणे नाही. माता अनेक झाल्या, राजमाता अनेक झाल्या, राष्ट्रमाता अनेक झाल्या, पण या जगाच्या पाठीवरती अशी एकमेव माता, ज्या मातेच्या नावापुढं पुण्यश्लोक लागलं, त्या पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर. पुण्यश्लोक कोणाच्याही नावापुढं लागत नाही. अरे मातृत्वाचे तुमच्या आमच्यावरती अनंत उपकार आहेत. आज आळंदीपासून पंढरपूरपर्यंत माझ्या ज्ञानोबांचा सोहळा जातो. ज्ञानोबा माऊली तुकारामचा गजर होतो. पण आठवा तो 12व्या शतकाचा इतिहास. अरे इंद्राणीच्या डोहातलं पाणी स्वतःच्या ओठावरती लावलं तर कंबरट्यामध्ये लाथ इथल्या समाजकंटकांनी घातली होती माऊलींच्या.
अरे ज्या समाजकंटकांनी लात माझ्या माऊलींच्या पेकटात घातली तो समाजकंटक मायबाप त्या माऊलींनी वापरलेल्या पादुकांचं दर्शन घेण्याकरता एकमेकांना लात घालतोय, एकमेकांना तुडवतोय. चमत्कार दाखवल्याशिवाय माणूस कधी नमस्कार करत नाही, माणसाची रीत आहे. मायबाप आठवा त्या मातेला, रुक्मिणी मातेला. विठ्ठल पंत जेव्हा देहांत प्रायचित्त घेण्याकरता निघाले तेव्हा या लेकरांना स्वतःच्या काळजावरती दगड ठेवून त्या रुक्मिणी मातेनं अरे माझ्या ज्ञानोबाचा, माझ्या संत मुक्ताईचा, सोपान देवाचा, निवृत्तीनाथाचा संसार सुखाचा व्हावा म्हणून इंद्राणीच्या डोहात या मातेनं आणि या मात्यानं स्वतःचं आयुष्य या गंगेला अर्पित केलं. मायबाप हे असतात माता पिता. ज्या राजमाते पुन्हा श्लोक अहिल्यादेवी होळकरांचा उल्लेख मी केला. आठवा त्या आईची न्याय व्यवस्था. लेकुराचं हित आईच्या मनामध्ये नेहमीच होतं. वयाच्या 9व्या वर्षी विवाह झाला आईचा. मल्हारायाशी अर्थ किंकळी शत्रूच्या कानावरती आली तर शत्रूचं सैन्य थरथर कापाय लागायचं. एक मेंढपाळाचा पोरगा सुभेदार होऊ शकतो हा इतिहास रचणाऱ्या सुभेदार मल्हारराव होळकरांचा एकुलता एक पोरगा खंडेरावाश. पण आईचं वय होतं किती? 27 वर्षांचं. कुंभेरीच्या लढाईमध्ये खंडेराव धरातीर्थी पडला. स्वराज्याचा कारभार आईच्या हातामध्ये आला. सती जाण्याची पहिली प्रथा राजमाता अहिल्यादेवी होळकरांनी मोडीत काढली. मोडून पडला संसार, मोडला नाही कणा. पाठीवरती हात ठेवून लढ म्हणणारा आदर्श सासरा सुद्धा या जगातून निघून गेला. मायबाप आणि आदर्श सासरा या जगातून निघून गेल्यानंतर एकुलता एक पोरगा मालेराव. ऐकू द्या, एकुलता एक पोरगा मालेराव. अरे मालेराव सुद्धा वय होतं 16 वर्षांचं. या 16 वर्षांच्या वयामध्ये मालेराव सुद्धा या जगाचा निरोप घेऊन गेला. एकुलती एक पोरगी होती, नाव होतं मुक्ताई. एकुलती एक पोरगी होती, नाव होतं मुक्ताई. तिचंही यशवंत फानसे नावाच्या सरदाराशी लगीन लावून दिलं. उरली फक्त एक माता. ज्या काळामध्ये स्त्रीनं चूल पाहायची, मूल पाहायचं असा काळ असताना सुद्धा हाती तलवार राणीची झाली. मायबाप जेव्हा मालेराव 14 वर्षाचा होता तेव्हाची घटना आहे. एका आईची न्याय व्यवस्था काय असते. आजही तुम्ही इंदोरला गेला तर तिथं आडा बाजार नावाचं ठिकाण आहे. कोणावरती अन्याचार झाला की आडा बाजारमध्ये जायचं. भली मोठा घंटा आहे, ती घंटा वाजवायची आणि रास यासावरती त्या घंटेचा आवाज जातो आणि मग अहिल्यामाई त्या ठिकाणी जायची, न्याय व्यवस्था करायची. एक दिवस असा झाला, 33 कोटी देवांची आई असणारी गाई ती घंटा मोठमोठ्याने वाजवायला. सगळे मावळे, सगळे सरदार धावत पळत गेले. माई विचारायला लागली, अरे कोण घंटा वाजवते आज? एवढा अन्याय कोणावरती झालाय? सांगायला लागले सरदार, आई साहेब, आज न्याय करणं साधी सोपी गोष्ट नाही. 33 कोटी देवांची गाई रक्ताने बंबा झाली, घंटा वाजवते आडा बाजारचा. आई रास यासावरून धावत पळत गेली. पाहते तर काय, अरे रक्ताने बंबा झाली 33 कोटी देवांची गाई भला मोठा आडा बाजारचा घंटा वाजवत होती. आईला न्याय मागत होती. हे राजमाते, आज मला तुझ्याकडून न्याय पाहिजे. तिच्या डोळ्यातले अश्रू सगळं काही सांगत होते. मागत होती न्याय 33 कोटी देवांची गाई. राजमातांना पाहताच हंबरडा फोडला गाईनं. विचारलं राजमातेनं. मुख्य प्राण्याला बोलता येत नव्हतं. काय झालं या गाईच्या आयुष्यात? कुणी पुढे यायना, कुणी सांगना. अरे ज्यानं कुणी या गाईची अवस्था केली त्याला देहांत.
देहाचा अंत होईल पर्यंत दंड द्या. आदेश सुटला. सरदार जवळ आले, आईच्या कानामध्ये सांगू लागले, माईच्या कानामध्ये सांगू लागले, माई अगं हे कृत्य तुझाच एकुलता एक मालेरावानं केलेलं आहे. रथाचा वेग मालेरावाला आवरता आला नाही आणि रथाच्या चाकाखाली या 33 कोटी देवांचं गाईचं नुकतंच जन्माला आलेलं वासरू चिरडलं गेलं आणि रक्ताच्या थरोळ्यात पडलेलं वासरू पाहून ही गाई न्यायाकरता हंबरडा फोडते. राजमाता आईला देवकरांच्या डोळ्यात पाणी आलं आणि आईची जात होती. डोळ्यात पाणी आलं आणि आदेश सुटला, मालेरावाला कटिबद्ध करा, जेर बंद करा आणि ज्याप्रमाणे या गायीच्या वासराला चिरडलं ना त्याचप्रमाणे मालेरावाला सुद्धा रथाच्या चाकाखाली चिरडा. आईचा आदेश सुटला. राजमातेचा आदेश होता. स्वतःच्या लेकराला रथाच्या चाकाखाली चिरडण्याचा आदेश होता. कोणताही स्वराज्यातला राजा पुढे येत नव्हता, कोणताही सरदार पुढे येत नव्हता, कुठलाही मावळा पुढे येत नव्हता. अरे स्वराज्याच्या वंशाला चिरडायचंय. धाडस करणं, साहस करणं. आई रथावरती स्वतः चढली आणि आईला माईने रथाच्या दोऱ्या स्वतःच्या हातात घेतल्या. मालेरावाचे हात आणि पाय बांधून त्याला रस्त्यावरती उभा केलं. रथ वेगाने धावायला लागला, पळायला लागला. क्षणार्धात होत्याचं नव्हतं होणार. मालेरावाच्या अंगावरती रथ जाणार आणि मालेरावाच्या देहाच्या चिंधड्या चिंधड्या होणार. 33 कोटी देवांच्या गाईला न्याय मिळणार. तितक्या 33 कोटी देवांची गाई हंबरडा फोडत रथाला आडवी आली. रथाचा वेग आवरला राजमातेनं. राजमाता अहिल्यादेवी होळकर रथातून उतरल्या आणि गाईला पुन्हा कुरवाळत म्हटल्या, गाई आई तुला कसा न्याय देणार, तू अशी आडवी आली तर. आणि त्या आईच्या त्या गाईच्या डोळ्यातले प्रत्येक अश्रू सांगत होते, अगं स्वतःचं लेकरू गेल्यानंतर कोणतं दुःख असतं ना आई, ते मी सोसलंय, ते भोगलंय. ते दुःख तुझ्या वाट्याला नको. माफ केलं तुझ्या मालेरावाला. मायबाप आईच्या मनामध्ये नेहमीच लेकराचं हित असतं. जरी मुख्या प्राण्यांची आई असली 33 कोटी देवांच्या गाईच्या मनामध्ये सुद्धा लेकराचं हित होतं. अभंगाचं पहिलं चरण. ऐसी कळवळ्याची जाती करी लाभाविन प्रीती. आई अशी एक जात आहे ज्या जातीला कुठलाही रंग नाही, ज्या जातीला कुठलाही धर्म नाही, ज्या जातीला कुठलाही पंथ नाही. आई कळवळ्याची जात आहे. निस्वार्थपणे प्रेम लेकरावरती करणारी जात म्हणजे आई. मायबाप मी नेहमीच महाराष्ट्राच्या मातीमध्ये सांगत असतो, बाबा आई गेली तेव्हा दारामध्ये होता मुक्का दंगा. अरे आई गेली तेव्हा दारामध्ये होता मुक्का दंगा. दम असेल तेव्हा तर आई दाखव पांडुरंगा, आई दाखव पांडुरंगा. अरे एकदा का आई या जगातून निघून गेली मायबाप तर पुन्हा तुम्हाला आई कधीच मिळणार नाही. अरे विचारा या बाळू दादाला, विचारा या मारुती दादाला, विचारा या विठ्ठल दादाला. जेव्हा मारुती बाबा प्रथमतः या जगातून निघून गेले तेव्हा यशोदा माता या विठ्ठला करता, या बाळूदादा करता, या सुनीता ताई करता ही यशोदा माता सारे मारुती रायासारखी होती. मायबाप या जगाच्या पाठीवरती बाप या जगातून निघून गेला ना. अरे जगाच्या पाठीवरती बाप या जगातून निघून गेला तर माईमध्ये आईमध्ये इतकी ताकद असते त्या बापाची जागा भरून काढायची. पण आई या जगामधून निघून गेली तर आई लेकराचा बाप होऊ शकत नाही. पण बाप या जगातून निघून गेला तर आई नावाचं दैवत आहे ते लेकराचा माय आणि बाप सुद्धा होऊ शकतो. अरे माय बाप आठवा ती आई जेव्हा हौदावरती पाणी भरणं करता गेली होती आणि आवाज ऐकला अरे दुसऱ्या मातांचा. दुसऱ्या आई म्हणत होत्या, अरे सुंदराबाईच्या मायाप्पाच्या पोराला याड लागलं, याड. पोरग काही करते, झाडांचा पाला खातय, झुडपांचा पाला खातय, डोंगर दऱ्यामध्ये फिरतय. अरे याड लागलं सुंदराबाईच्या बाळूला. अरे एवढा शब्द त्या सुंदरा मातेनं ऐकला, डोळ्यात पाणी उभा राहिलं. घरात आली आणि मायाप्पाला म्हणू लागली, अरे आपल्या बाळूला हे समाज खुळा म्हणतय, वेडा म्हणतय. वेड लागलं बाळूला म्हणतय, खुळा म्हणतय आपल्या लेकराला. खरंच सांगा धनी,
आपला बाळू खुळाय का? ज्या संताला इथली व्यवस्था खुळा म्हटली ना, त्या संतानच मेंढी जैसा प्राणी ठेवीला चरणी, माणूस जैसा गुणी कान ठेवी. हेत भंडारा हे चिगंध तोची तोडे बंद, तोची पुढे बांध अज्ञानाचे. होंड्या माळावरती जत्रा भरते एकच भगवंत, आणि बाळूमामाची मेंढर आली तुझ्या गावात. असं म्हणत म्हणत उभ्या जगाला वेळ लावलं. त्याचं नाव आहे बाळूमामा. बाळूमामांचा जन्म धनगरी कुळात झाला, पण उद्धार मात्र उभ्या जगाचा केला. त्याचं नाव आहे बाळूमामा. आज या बाळूमामांनी जगाला वेळ लावलं, पण त्यांच्याबद्दल सुद्धा आईच्या मनामध्ये, सुंदरा मातेच्या मनामध्ये कळवळा होता. देवकीच्या पोटी श्रीकृष्ण जन्माला आला. अरे जन्माला आलं तेव्हा देवकी होती तुरुंगवासामध्ये. वसुदेवाच्या देवकीच्या पोटी जन्माला आलेलं बाळ वसुदेवानं टोपलीत टाकून, अरे भर यमुना भरून वाहत होती दुतडी भरून. नाकापर्यंत पाणी आलं, श्वास गुदमरला, तरी सुद्धा लेकरू नंदाच्या घरी पोहोचवलं. मी नेहमीच सांगत असतो, अरे जन्म देणाऱ्या आईपेक्षा सांभाळणारी आई नेहमीच श्रेष्ठ असते. अरे जेव्हा ही यशोदा माता या जगाच्या पाठीवर निघून गेली, तेव्हा या बाळदादांचा, विठ्ठल दादांचा, या सुनीता ताईंचं दैवत या जगाच्या पाठीवर निघून गेलं. पुन्हा त्यांना आई दिसणार नाही, पुन्हा त्यांना बाप दिसणार नाही. माय बाप केवळ काशी तेने न जावे तीर्थास. देवासारखं स्वरूप असणारे दोन्ही मायबाप या जगाच्या पाठीवरून निघून गेले. मायबाप या लेकरांचे हाडाची कड रक्ताचं पाणी केलं. यशोदा मातेनं फला मोठा माने परिवाराचा संसार उभा केला. नावाप्रमाणेच मारुती रावाने जेव्हा जेव्हा माने परिवारावरती संकट येईल, समस्या येईल, जसा मारुती रायानं लक्ष्मणा करता संजीवनी पर्वत उचलला, तसा या मारुती बाबानं सुद्धा अरे या माने परिवारा करता, या विठ्ठला करता, या बाळू करता, या सुनीता ताई करता संजीवनी पर्वत उचलून कधी कधी त्यांच्या करता संजीवनी झाला. मारुती बाबा संजीवनी झाली, यशोदा माता. पण आज दोन्ही या जगातून निघून गेले. ही लेकरं पोरखी झाली. मायबाप कधी दारामध्ये एखादा भुकेला व्यक्ती आला, यशोदा मातेनं भुकेल्या व्यक्तीला भुक जाऊन दिलं नाही. तहानेला व्यक्ती आला, त्याची तहान भागवल्याशिवाय त्याला कधी जाऊन दिलं नाही. मायबाप आई आई असते. आ म्हणजे आत्मा, ई म्हणजे ईश्वर आहे. ईश्वराला प्रत्येक घरात आणि प्रत्येक दारात मायबाप हो जाणं शक्य नव्हतं, म्हणून ईश्वरानं आईची निर्मिती केली. मी नेहमीच सांगतो, ज्याला कळली आई त्याला कळली रखुमाई, आणि ज्याला कळला बाप त्याला कळला विठोबा. मायबाप हो, आयुष्यात नेहमी माय आणि बापाचं नामस्मरण करा, आयुष्यात काहीच कमी पडणार नाही. आणि याच यशोदा मातेच्या आत्म्याला शांती प्राप्त करण्याकरता जमलेल्या आपण सर्व मंडळींनी हात वरती करायचे आणि जगाच्या मालकाचं नामस्मरण आपण करायचे. सर्वांचे हात वरती, सर्वांनी हात वरती करायचे. विठोप्पा